ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरामध्ये सगळेजण प्रिया आणि अश्विनी या दोघांना पण घरातून बाहेर हाकलून देण्याची चर्चा करत असतात। प्रियाच्या खऱ्या आईवडिलांनी तिचा फोटो दाखवत ही बबली आहे आणि तुमच्याबरोबर किती मोठी फसवणूक झाली हे सांगितलं आहे। तर पाहूया या भागात। इकडे अर्जुन आणि सायलीने प्रियाकडचं गाठोडं आपल्या ताब्यात घेऊन तिला चांगलंच रंग्यात पकडलं आणि ते महिपाल आणि नागराज वेगळाच खेळ खेळतात। महिपाल आणि नागराज त्या बाईकडे जातात। त्या मुलीने तुमचं नुकसान केलं आणि ती मुलगी तुमच्याकडनं पळून गेली, पण मी तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला त्या मुलीकडून बदला घ्यायचा एक नामी संधी आहे। तेव्हा ती बाई बोलते कसं काय? तेव्हा महिपाल बोलतो मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला एका माणसाकडे पाठवतो, त्याच्याकडे जायचं। तेव्हा ती बाई बोलते की मी अडकणार नाही ना, आणि ती सांगायला लागते की मागच्या वेळी त्या प्रियाने माझ्याबरोबर मोठा गेम केला। तेव्हा महिपाल सांगायला लागतो की तुम्ही तिला घेऊन रविराजांच्या घरी जायचं। तेव्हा ती बाई बोलायला लागते तो वकील। तेव्हा महिपाल सांगायला लागतो की तुम्ही त्या रविराजाकडे जायचं आणि त्या मुलीची खरी ओळख दाखवायची आणि सांगायचं की ही बबली होती आणि ही तुमच्याकडे तन्वी म्हणून राहिली होती आणि ही एक फ्रॉड आहे आणि तुम्ही तिची काय जन्मखून सांगू शकता का? ती बाई बोलायला लागते की मला तिचा सगळा कच्चा चिट्टा माहित आहे, कारण की 2 वर्ष ती माझ्याकडेच होती। तेव्हा महिपाल सांगायला लागतो की कामच झालं, मी तुम्हाला त्याचे दुप्पट तिप्पट पैसे द्यायला तयार आहे। तेव्हा बाई सांगायला लागते हे सगळं करून तुम्हाला काय मिळणार आहे? तेव्हा महिपाल बोलायला लागतो की आम्हाला काय मिळण्यापेक्षा तुम्हाला काय मिळणार हे काय महत्वाचे नाही का? तुम्हाला जेवढं सांगतो ते तेवढं करायचं आणि तिचे जेवढे पण डॉक्युमेंट तिच्या वडिलांनी दिले ते घेऊन जायचे। हीच मुलगी तुमच्या घरात राहते हे सिद्ध करायचं आणि तुम्हाला पण तिचा बदला घेता येईल। तेव्हा ती बाई बोलायला लागते की याच्या सगळ्यामध्ये मी अडकली तर? तेव्हा महिपाल बोलायला लागतो तुम्ही काय अडकणार नाही याची गॅरंटी मी देतो। पण तिथे महिपाल बरोबर असलेल्या नागराजला हे काय चाललंय ते सगळं काय समजत नसतं। तेव्हा तो बाहेर येऊन महिपालला विचारतो। महिपाल सांगायला लागतो आपल्याला प्रियाचा बदला घ्यायचा आहे, त्यासाठी मी काय करतोय ते बघ। पण आता महिपालची काय खेळी चालली ही काय नागराजला समजत नाही आणि तो महिपालला तरी पण साथ द्यायला तयार होतो। दुसऱ्या दिवशी ती बाई तो बबलीचा फोटो घेऊन रविराजांकडे सत्य सांगायला जाते। ते सायली प्रियाला बोलत असते की तू माझं गाठोडे महिपालच्या घरात काल आपण ठेवलंस हे मी सत्य शोधून काढणारच, पण आज तू जे पण केलंस ना, पण ह्याच्या पुढे तू काय वाचणार नाहीस। इकडे रविराजाने ती बाई भेटायला आली असते, तर इथे रविराज सांगायला लागतात की तुम्ही कोण? तर इथे ती बाई सांगायला लागते की तुमच्या घरात जी मुलगी राहायला आली आहे ना, तिने तुमची खूप मोठी फसवणूक केली आहे। तेव्हा रविराज बोलायला लागतं काय मला तिच्याबद्दल काय ऐकायचं नाही आहे। तेव्हा ती बाई सांगायला लागते की मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती तुमच्या खूप उपयोगाची आहे। तेव्हा रविराज सांगायला लागतात काय बोलताय तुम्ही? तेव्हा ती बाई हात पुढे करते आणि बोलते हा बघा फोटो, आणि ती बाई प्रियाचा फोटो दाखवते आणि ती बोलते की तुमच्या घरात जी ती मुलगी आहे ना ती हीच आहे। तेव्हा रविराज बोलायला लागतात हा माझ्या मुलीचा फोटो नाही आहे। तेव्हा ती बाई बोलायला लागते की हेच खरं आहे, कारण की ही तुमची मुलगी नाही आणि तुम्ही त्या मुलीला तुमच्या घरात तुमची मुलगी म्हणून आणले ना, ती माझी मुलगी बबली आणि ती माझ्याकडे होती आणि ती माझ्याकडून चोरी करून पळून गेली। तेव्हा रविराज बोलायला लागतात काय बोलताय तुम्ही? तेव्हा ती बाई बोलायला लागते हो, तुम्हाला जर विश्वास नसेल तेव्हा ते सांगायला लागतं की तिची वडील आहेत टेलर, तुम्ही त्यांना भेटा तेव्हा तुम्हाला समजेल की त्यांनी ती मुलगी मला विकली होती। तेव्हा रविराज बोला असं कसं होऊ शकतं? ती बाई बोलायला लागते तिच्या पाठी एक खून आहे। तेव्हा रविराज बोलायला लागते तिच्या पाठी खून नसून तिच्या तळपायाला तुळशीपत्राची खून आहे। तेव्हा ती बाई सांगायला लागते हे सगळं खोटं आहे आणि ती बाई सांगायला लागते तिचं गोंधन चेक करा आणि तिकडे पनवेलला तिचे आई बाबा राहतात, ते जाऊन तुम्ही चौकशी करा आणि ती तुमची खऱ्या मुलीची ओळख घेऊन ती इकडे आली आहे आणि तुमची खरी मुलगी कोण आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हलगर्जीपणा केला तर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल। नंतर ती बाई जाते, त्या टायमाला ते अर्जुन येतो आणि अर्जुन बोलायला लागतो कोण आहे ती बाई? तर ते रविराज सांगायला लागतात त्या बाईने मला फोटो दाखवला आणि रविराज सांगायला लागतं की ती तन्वी नाही आणि रविराज अर्जुनला फोटो दाखवायला लागतो आणि अर्जुन फोटो पाहून तेव्हा अर्जुन बोलायला लागतो तर हा फोटो तर सायलीचा आहे। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की जेव्हा तन्वी गाठोडे घेऊन पळत होती तेव्हा आमच्या लक्षात आलं आणि अर्जुन बोलायला लागतो की आम्ही ते गाठोडं खोललं आणि त्या गाठोड्यामध्ये आम्हाला हा फोटो भेटला आणि हे सायलीचं गाठोडं आहे। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो त्या बाईने सांगितलं की सायलीचं गाठोडं आहे। तेव्हा रविराज सांगायला लागतात नाही। तेव्हा रविराज सांगायला लागतं जिने काय सांगितलंय ना तिने एक पत्ता दिला, त्या पत्त्यावर जाऊन आपण चौकशी करूया, तिकडे जाऊन आपण काय आहे ते सगळं बघितलं तर आपल्याला नक्की काय ते कळेल। तेव्हा अर्जुन बोलतो आपण तिकडे जाऊया, नंतर तिकडे गेल्यावर तर आपल्याला काय ते कळेल। तर ते रविराज आणि अर्जुन तिकडे जायला निघतात आणि रविराज इथे खूप चिडलेले असतात। ते बोलतात की माझ्या खऱ्या मुलीची ओळख जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या मुलीला मी सोडणार नाही। ते रविराज आणि अर्जुन ज्या शॉपचा त्या बाईने पत्ता दिला होता त्या शॉपवर ते आले असतात। तेव्हा अर्जुन आणि रविराज
ती व्यक्ती शोधायला लागतात. त्यानंतर ती व्यक्ती समोर येतात आणि ती सांगायला लागते आणि रविराज सांगायला लागतात की आम्ही वकील आहोत. तेव्हा रविराज सांगायला लागतात मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. ती बाई आहे ना, आम्हाला तुमच्याकडनं काय माहिती हवे. त्या गुलाबबाई आहेत ना, त्या बाईला तुम्ही तुमची छोटी मुलगी विकली होती का? तेव्हा ते बोलतात तुम्ही काय बोलताय. तेव्हा रविराज बोलतात आमच्याकडे पुरावा आहे. तेव्हा ते रविराज सांगतात की जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तोपर्यंत आम्ही कडनं जाणार नाही आणि लवकरात लवकर खरं खरं सांगा, नाही तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा ती व्यक्ती खरं खरं सांगायला लागते आणि ते बोलायला लागतात की मला पैशाची गरज होती म्हणून मी विकली नसून मी त्यांच्याकडे माझी मुलगी ठेवायला दिली होती आणि माझ्याकडे ऐपत नव्हती म्हणून मी त्यांना माझी मुलगी सांभाळायला दिली होती. तेव्हा रविराज बोलतात तुम्ही मला त्याचा फोटो दाखवू शकाल का? तेव्हा ते बोलतात माझ्याकडे फोटो नाही. तेव्हा अर्जुन तो फोटो दाखवत आहे. तेव्हा ती बोलायला लागतात ती व्यक्ती बोलायला लागते हा हीच माझी मुलगी. तेव्हा रविराज बोलतात तिची काय जन्मकुम? तेव्हा ते बोलतात तिच्या पाठी एक मासा होता पण बाकी मला काय माहित नाही. त्यानंतर रविराज आणि अर्जुन बाहेर निघतात आणि त्यांना समजतं की ही तन्वी नसून ती बबली आहे. तेव्हा रविराज प्रतिमाला फोन करून विचार करतात तन्वीच्या पाठी एक अशी खूण आहे ती नीट बघ. त्यानंतर रविराज घरी येतात आणि ते प्रतिमाला विचारतात मी ते तुला सांगितलं ते पाहिलंस का? त्यानंतर प्रतिमा बोलते हा मी पाहिलं. तिच्या पाठीमागे एक मासा आहे आणि त्याच टायमाला तिथे अश्विन पण येतो आणि रविराज अश्विनला बोलतो तू बरं झालं तू या टायमाला आलास आणि ते सांगायला लागतात की तुझ्या बायकोला विचार काय झालं ते आणि ते सांगायला लागतात ही खरी तन्वी नाही आणि ही एक बबली आहे. आणि तेव्हा प्रिया बोलायला लागतात काय बाबा तुम्ही काय बोलताय आणि रविराज सांगायला लागतात जे मला सत्य समजलंय ते पण तुला कळलं पाहिजे आणि त्या मुलीने तुझ्यावर जे फ्रॉड केलं ना ते पण तुला समजलं पाहिजे. त्याच टायमाला अश्विन बोलायला लागतोय ही तन्वी नाही आणि हे कसं शक्य आहे आणि त्याच टायमाला प्रतिमा हायपर होते आणि बोलायला लागते काय तू आमच्या घरात खोटी तन्वी बनवून आलीस आणि प्रतिमा बरोबर सगळेच आता प्रियाच्या चांगले तुटून पडतात आणि महिपत आणि नागराजमुळे आता प्रियाची चांगलीच वाट लागलेली असते आणि आता रविराजांना चांगलीच माहिती मिळाली. याच्या पुढे आता रविराज कसा शोध लावणार तर आपल्या मुलीचा हे पुढे पाहणार आणि जगाच होणार आहे.